एक समजत नाही, हे जे नवरे लोक असतात ना, हे फोटोज वगैरे इतके काढून घेतात आपल्याकडून, अशी पोज तशी पोज देऊन देऊन फोटोज काढून घेतात. असं वाटतं की आता स्टेटसला किंवा पोस्ट टाकतील सोशल मीडियावरती, पण एकही नाही टाकत. विचारलं तर म्हणतात हां उद्या टाकणार आहे, पण त्यांचा उद्या कधी येतच नाही. असो. तर माझ्या हजबंडने ना तर आता फोटो काढून घेणंच बंद केलं, कारण मी फोटो वगैरे पोस्ट करेल म्हणून. तर गाणे लावल्याशिवाय काम करण्यात मज्जा नाही. इकडे अन्वी काय माहिती कोणता राग माझ्यावरती काढते, केस धरून धरून ओढते. तर इकडे आम्ही चाललो होतो फिरायला, ते कुठे तर नारायणपूरला सद्गुरूंचं दर्शन घेण्यासाठी. तर एक सांगू का, मी ना खूप मानते दत्तांना. एकदम लहानपणापासून खूप छोटी होती मी, बालभक्तीला पण जायचे. खूप छान होते ते दिवस. तर देवासमोरची घंटी तुटली होती, तर ती घेतली आणि हार ते घेऊन मंदिरमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं. येताना थोडी शॉपिंग केली आणि आम्ही येताना गेलो संगमेश्वर, शिवाचं टेम्पल होतं तर तिथे. मग फोटोज ते काढले, थोडं पाण्यात पाय ठेवून मस्ती केली अन्वीने आणि सोबत आम्हीसुद्धा. मग येताना खूप भूक लागली होती, तर जेवणसुद्धा केलं हॉटेलमध्ये. आणि ना मला इथली एक गोष्ट खूप जास्त आवडली, ती म्हणजे इथे लहान बेबीसाठी पाळणा ठेवला होता. कारण मला माहिती आहे अन्वीसारखे छोटे मुलं असली की अजिबात नीट जेवण करू देत नाहीत. त्यासाठी खूप छान आयडिया आहे ही. आजच्यासाठी एवढंच. बाय.